नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, दिवाळीच्या फराळामध्ये आपण गोड पदार्थ काय बनवतो ते पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. म्हणजे लाडू आहे, करंजी आहे, चिरोटे आहे, ते पदार्थ मी तुमच्याबरोबर योग्य पद्धतीने आणि सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कसे करता येईल आपल्याला ते शेअर केलेले आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. आता इथे मी सर्वप्रथम बेसनाचे आपण लाडू बघत आहोत. तर इथे बघू शकता, ह्या पेल्याने मोजून मी 6.5 पेला इतका बेसन घेतलेला आहे. 6.5 म्हणजे पावणा किलो इतकं बेसन झालं होतं. तर अर्धं त्याच्यामधलं आत्ता मी कढईमध्ये घेतलेलं आहे आणि अर्धं मी नंतर भाजून घेणार आहे, कारण की एकदम भाजायला गेला तर व्यवस्थित एकदम एवढं भाजलं जाणार नाही. तर आता हे पूर्ण बेसन भाजण्यासाठी किती तूप लागलं हे देखील मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. तर पहिल्यांदा असं 5 मिनटं फक्त असं जरासं कोरडं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेणार आहोत. आता हे जे मी बेसन आहे ते विकतचं न वापरता मी डाळ दळून आणलेली आहे. त्याच्यामुळे छान असं गिरणीवाल्याला सांगितलं होतं दाणेदार असं थोडंसं दळून दे, मला लाडवासाठी मला पाहिजे पीठ. छान असं दाणेदार माझं पीठ आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही काय करू शकता, विकतचं पीठ जर वापरणार असेल तरी काय करू शकता, दाणेदार लाडू कसे बनवू शकतो हे तुम्हाला नंतर शेवटी मी सांगते. तर आता इथे मी 1 कप इतकं किंवा 1 पेला इतकं मी साजूक तूप घेतलं होतं. आता त्याच्यापैकी मी थोडंसं इथे वापरलेलं आहे, पूर्ण एकदम टाकायचं नाही आहे, कारण की आपल्याला 6.5 पेला एवढं आपण घेतलेलं आहे बेसन, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला किती तूप लागतं हे थोडं थोडं टाकल्यावरती समजेल. एकदम तुम्ही टाकायला गेलात तर अंदाज येणार नाही. तर आता बघू शकता, हे साधारण 10 ते 12 मिनटं झालं मी हे भाजून घेतलेलं आहे. व्यवस्थित अशा गाठी मोडत मोडत भाजून घ्यायचं आहे. आता उरलेलं अजून थोडंसं तूप मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. पूर्ण टाकलेलं नाही आहे, कारण की एकदम जर आत्ताच तुम्ही टाकून दिलं आणि नंतरच्या बेसन भाजताना देखील आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण तूप आत्ता वापरायचं नाही, नाहीतर आपल्याला अंदाज येणार नाही. कसं आहे मैत्रिणींनो, बेसन भाजताना थोडंसं तूप कमी पडलं तरी हरकत नाही आहे. ज्यावेळेस आपल्याला लाडू वळतो आपण त्यावेळेस जर आपल्याला वाटलं की तुपाचं प्रमाण थोडंसं कमी तर आपण गरम करून टाकू शकतो, बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण भाजतानाच व्यवस्थित टाकायचं. आता जवळपास मी इथे पाऊण कप तूप आहे ते वापरलेलं आहे. छान असं मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे. बेसन जे आहे ते तुम्ही अजिबात त्याला फास्ट गॅसवरती भाजू नका. अजिबात त्याला भाजतंय म्हणून इकडे तिकडे तुम्ही जाऊ नका, नाहीतर बेसन जर तुमचं करपलं किंवा जास्त हे झालं तर लाडवाला जशी हवी तशी चव येणार नाही. आता त्याच्यापैकी थोडंसं आणखीन मी तूप टाकून घेतलेलं आहे. मला जवळपास एवढंसं फक्त बेसन भाजण्यासाठी पाऊण तास, अर्धा ते पाऊण तास मी हे सर्व बेसन आहे ते भाजून घेतलं आणि पूर्ण 6.5 जो पेला आहे ते बेसन भाजण्यासाठी मला कंप्लीट 1 ते सव्वा तास लागला होता. छान असं मी मंद गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. बघू शकता कलर किती चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे लाडवाला इतकी सुंदर खमंग चव आली होती. आणि आता लाडू आता बघू शकता, आपले जे बेसन आहे ते व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे मी. आता आपले लाडू जे आहे ते दाणेदार होण्यासाठी आपण काय करू शकतो हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर आता ज्यांच्याकडे समजा विकतचं पीठ वापरत असेल जे लोक, तर त्यांनी काय करायचं, असं बेसन भाजून झाल्यानंतर 3 ते 4 टेबलस्पून दुधाचे वापरायचे. दुधामुळे अजिबात आपले लाडू वगैरे काही खराब होत नाही. टेस्ट तशीच्या तशीच राहते लाडवाची, जशी बेसनाचे लाडू हवेत तशीच. फक्त दुधामुळे काय होतं, जे आपलं बेसन पीठ आहे ते दाणेदार होण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही जर विकतचं जरी पीठ वापरलं असेल बेसन पीठ तरी पण ही ट्रिक नक्की वापरा. आणि जरी तुम्ही दळून जरी आणलं असेल तरी देखील वापरा, खूप सुंदर अशी टेस्ट येते त्याला. तर हे व्यवस्थित आपलं बेसन भाजून झालेलं आहे. बघू शकता, दूध टाकल्यानंतर पण आपण अजून एक 5 ते 10 मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता हे बघू शकता, हे अगोदरचं पीठ आहे आणि आत्ता आपण भाजून घेतलेलंचं पीठ आहे. खूप सुंदर असं भाजून घेतलेलं आहे खरपूस. आता मी काय करणार आहे, हे पीठ आहे ते साईडला काढून घेणार आहे आणि हे जे पीठ बाकीचं जे उरलेलं पीठ आहे ते मी भाजून घेणार आहे. आता हे मला टोटल पीठ म्हणजे पूर्ण 6.5 पेला जे पीठ आहे ते भाजण्यासाठी मला साधारण 1 वाटी 1 कप आणि त्याच्यावरती पाऊण कप इतकं मला, म्हणजे 1.25 कप इतकं मला साजूक तूप लागलं होतं. आता हे मी मिक्स करते त्याच्यामध्ये मला थोडंसं मिश्रण ते कोरडं वाटलं, बरोबर. ह्याच्या सगळ्या आता मिश्रण जे आहे लाडू वळताना एकदम पण थंड करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर त्याच्यामधलं जे तूप आहे ते काय होतं, आळलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला जे मिश्रण आहे ते एकदम पण कोरडं म्हणजे थंड आहे ते करून घ्यायचं नाही. कोमट असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आहे. तर आता ह्याच्यामध्ये पिठी साखर किती वापरलेली आहे, 6.5 पेला जर माझं बेसन होतं तर ह्याच्यामध्ये मी 3 पेले इतकं
जी साखर आहे ती वापरलेली आहे. आता इथे गोडीचं प्रमाण मी सांगेन सर्वांना की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर थोडंसं कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 2.5 कप किंवा 2.5 पेला जरी साखर घेतली तरी हरकत नाही. आता तुम्हाला तूप कधी टाकायचं आहे, तुम्हाला वाटतं की आता मिश्रण आपलं थोडंसं कोरडं आहे, कधी टाकायचं आहे? ज्यावेळेस आपण साखर टाकतो, सगळे ड्रायफ्रूट्स टाकतो. आता मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे, वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मनुके पण टाकून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटते की हां तुपाचं थोडंसं प्रमाण कमी वाटते तर थोडंसं एक तुम्ही 3 ते 4 चमचे वाढवू शकता. पण जर लाडू व्यवस्थित वळायला येत असेल तर अजिबात आपल्याला तूप टाकण्याची गरज नाही आहे. आता तूप जर समजा जास्त झालंच, बाय चान्स आपल्याला भाजताना अंदाज नाही आला, काही लोकांचं ह्यात काय होतं, जोपर्यंत जे बेसन आहे ते कढईमध्ये पातळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असं वाटतं की आपलं तूप कमीच पडलेलं आहे. तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं कोरडं बेसन घ्या, कोरडंच घ्या, त्याच्यामध्ये तूप अजिबात टाकू नका. कोरडं बेसन छान असं 5 ते 10 मिनटं खरपूस भाजून आणि तुम्ही ते कोरडं बेसन त्याच्यामध्ये ॲड करू शकता. लाडू तुमचे छान असे वळले जातील. आणि जर बेसन जर कमी पडलं तर तसं मी सांगितलं तसं आपण वरतून टाकू शकतो. ठीक आहे. तर आता इकडे बघू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत. एवढ्या आपल्या म्हणजे कपने, म्हणजे 6.5 कप जसं की मी बेसन घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये आपले साधारण 50 ते 55 लाडू आहेत ते तयार झाले होते. अर्धे करता मुलींनी खाऊन पण टाकले होते. तर एक तोडून तुम्हाला लाडू दाखवते. खूप सुंदर आणि रवाळ असा झाला होता, अजिबात टाळ्याला चिटकत नव्हता, काही नव्हता. चवीला म्हणाल तर अप्रतिम असा होता. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडली तर इतरांना शेअर देखील करा. तर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे, जसं की आता हे बेसनाचे लाडू बनवून झालेले आहेत, तर आता आपण बघणार आहोत रव्याचे लाडू. रव्याचे लाडू मी दाखवणार आहे ते म्हणजे बिना पाकाचे दाखवणार आहे. तर इथे बघू शकता, इथे मी कढई गरम करून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे 5.5 पेला इतकं रवा वापरताना आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. रव्याचे लाडू बनवताना बऱ्याच जणींना टेन्शन असतं की लाडू आपले बरोबर येतील की नाही येतील, बिना पाकाचे केले तर आपले लाडू खरखरीत लागतील का? अजिबात तसं होत नाही. तर इथे मी 5.5 पेला इतकं बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यासाठी 1 कप सुरुवातीला मी साजूक तूप वापरलेला आहे आणि व्यवस्थित हा रवा आपल्याला रंग न बदलता तरी पण रवा भाजला गेला पाहिजे असं आपण भाजून घेणार आहोत. तर रवा जो आहे सुरुवातीला मध्यम गॅस करा आणि थोडासा भाजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बारीक गॅसवरतीच आपल्याला रवा भाजायचा आहे. मध्यम गॅसवरतीच पूर्णपणे रवा भाजून घेतला तर रव्याचा कलर आहे तो चेंज होऊ शकतो. सुरुवातीला थोडासा गरम होण्यापुरता आपण मध्यम गॅसवरती भाजू शकतो. त्याच्यानंतर पूर्णपणे गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मंद, म्हणजे एकदम पूर्णपणे बारीकच ठेवायची आहे. आता थोडं मी तूप घालून ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला आत्ता बघू शकता 15 ते 20 मिनटं झाले आहे. हा मी रवा भाजून घेत आहे. थोडं तूप टाकून मी हा रवा भाजून घेणार आहे. तर आता जसं की 1 कप मी तूप इथे सगळं काही वापरलेलं आहे. आता वरतून थोडंसं आणखीन वापरत आहे. जर तुम्ही 4 पेले किंवा 4 कप जर तुम्ही रवा घेतला, बारीक रवा, तर तुम्ही त्याच्यासाठी बरोबर 1 कप इतकं साजूक तूप परफेक्ट होतं. मी इथे 5.5 कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं वरती लागलेलं आहे, ते म्हणजे पाव कपला पण थोडंसं कमी म्हणाल एवढं मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे. तर इथे बघू शकता रवा छान असा मी भाजून घेतलेला आहे. अजूनही भाजायचा आहे. आत्तापर्यंत तुम्हाला सांगते मी पाऊण तास होत आला आहे. मी रवा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. रवा भाजला गेला आहे पण त्याचा कलर म्हणाल तर अजिबात चेंज झालेला नाही आहे. तर इथे बघू शकता व्यवस्थित असा भाजून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट्स आत्ता का टाकले की जेणेकरून रव्याबरोबर देखील ते छान असे परतले जातील, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तर आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण बेसनच्या लाडवामध्ये मीठ नाही टाकलं, पण रव्याच्या लाडवामध्ये मी सांगेन की तुम्हाला जरूर मीठ टाका, त्याच्यामुळे टेस्ट आहे ती खूप छान येते. तर हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊयात. त्याचबरोबर मी 1 चमचा इतकं वेलची पूड टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा इतकी वेलची पूड टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करूया. त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे. आता साखर मी ह्याच्यामध्ये 5.5 पेला इतका जर रवा होता तर मी इथे ह्याच्यामध्ये 2.5 पेला इतकं साखर टाकून घेतलेली आहे.
तर गोडीचं प्रमाण मी प्रत्येक वेळेस ते सांगेन, गोडीचं प्रमाण, साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, काही लोकांना कमी गोड आवडतात लाडू, काही लोकांना थोडेसे जास्तीचे गोड आवडतात, तर गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे व्यवस्थित साखर मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला असं थोडंसं प्रेस करून 5 मिनटं फक्त आपण वाफ काढून घेणार आहोत. गॅस अजूनही आपला चालू आहे, मंद गॅसवरतीच ठेवायचा आहे. फक्त असं मिक्स करून झाल्यानंतर फक्त 5च मिनटं गॅस चालू ठेवणार आहोत, जेणेकरून छान त्याच्यावरती वाफवले जातील. आता 5 मिनटानंतर बघू शकता मी गॅस बंद करून कढई खाली उतरवून घेतली होती आणि ह्याला जवळपास मी पूर्णपणे कोमट होईपर्यंत थंड करून घेतलं होतं. आता हे कोमट मिश्रण आहे, ते व्यवस्थित हलवून घेते आणि बघणार आहे लाडू वळता येता आहेत की नाही. ते आता एका परातीमध्ये मी हे काढून घेते मिश्रण जे आहे ते आपलं लाडवाचं, आणि त्याच्यानंतर आपण बघूयात की आपल्याला लाडू वळता येता आहेत की नाही. आता जर तुम्ही पाकाचे करणार असाल तर तुम्ही त्या स्टेजला कढईमध्ये तुम्ही पाक करून टाकू शकता, पण आपण इथं बिना पाकाचे पाक कुणाचा कधी बरोबर होतो, कधी चुकतो आपला पाक, त्याच्यामुळे ह्याचं टेन्शन नाही आहे की पाक आपला व्यवस्थित झाला आहे की नाही बघायचं. डायरेक्ट आपण बिना पाकाचे लाडू बनवत आहोत. तर इथे बघू शकता थोडंसं मला मिश्रण आहे ना कोरडं वाटत होतं, तर त्याच्यामुळे मी आणखीन 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकलं होतं आणि ह्याला काय केलेलं आहे, मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. एक साधारण 1 ते 1 मिनिटभर फक्त थोडं मिश्रण घालून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, जेणेकरून बघू शकता खूप सुंदर असा आता आपल्याला लाडू वळता येतो आहे. त्यावेळेस तुम्ही थोडंसं तूप टाकून देखील वळू शकला असतात, पण छान असं आपण म्हणतो ना की जसं आपण पाकातल्या लाडवाचं टेक्स्चर असतं तसं टेक्स्चर येण्यासाठी थोडंसं आपण ह्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता आता जसं की हा थोडासा मिश्रण आपलं कोमट होतं, त्याच्यामुळे हा लाडूचा शेप तुम्हाला असा दिसत असेल, पण त्याच्यानंतर आपण थंड झाल्यानंतर देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तोडून की आपल्या लाडवाचं टेक्स्चर कसं आलं आहे ते. आता दुसरं अजून एक तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असं तुम्हाला वाटणार देखील नाही, हे लाडू बिना पाकाचे आहेत, त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. प्रमाण तुम्हाला परत एकदा रिपीट करते, 5.5 पेला इतका आपण रवा घेतला होता, बारीकच रवा वापरायचा आहे. बारीक रवा 5.5 पेला, 2.5 कप इतकी साखर घेतली होती, पिठी साखर. त्याचबरोबर आपण घेतलं होतं साजूक तूप, म्हणजे 1 कप आणि त्याच्यावरती पाव कप एवढं साजूक तूप. तर हे व्यवस्थित, तर बघू शकता मैत्रिणींनो, एवढ्या प्रमाणामध्ये आपले छान असे 25 ते 30 लाडू मी मोठ्या आकाराचेच केले होते, मोठ्या म्हणजे मध्यम आकाराचे साईजचे केले होते. तर तुम्हाला एक तोडून दाखवते, खूप सुंदर असा मऊसूत लाडू तयार झाला होता. अजिबात हे कोणीही देखील म्हणणार नाही हे की बिना पाकाचे लाडू आहेत. चवीला म्हणाल तर खूप अप्रतिम असे लाडू तयार झालेले होते. वयस्कर माणसं देखील खाऊ शकतील असे होते. हातोडीने फोडायची अजिबात गरज नाही आहे, तुम्ही असं तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार झाले होते. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा. आता आपण बघत आहोत करंजी. तर करंजीसाठी इथे मी ह्या पेल्याने 4 कप इतकं मैदा घेतला होता, त्याच पेल्याने मी पाऊण कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे. तर पहिल्यांदा हे दोन्ही जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करूयात. आता मेजरमेंट आहे ते लक्षात घ्या, 4 कप घेतलेला आहे मैदा, त्याचबरोबर पाऊण कप घेतलेला आहे बारीक रवा. आता कोणाकोणाला जर रव्याचं प्रमाण जर थोडंसं कमी करायचं असेल तर करू शकता, पण रव्यामुळे छान असं आपली करंजी आहे ती छान खुसखुशीत होण्यास मदत होते, त्याच्यामुळे रवा जो आहे तो टाकाच मी सांगेन. त्याचबरोबर मी घेतलेला आहे अर्धा कप इतका डालडा किंवा वनस्पती तूप आपण म्हणू शकतो. तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. कडकडीत असं तुपाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता आपलं तूप परफेक्ट झालेलं आहे. हे कसं ओळखायचं, अशी थोडीशी मूठ करून बघायची, परफेक्ट प्रमाण आहे. पहिल्यांदा काय करायचं, तूप टाकल्यानंतर अजिबात असं ओबडधोबड कसं तरी हे करून घेतले आणि नंतर लगेच पाणी टाकले मळले असं नाही करायचं. व्यवस्थित मैदा जो आहे तूप जो आहे तो एक मैद्याच्या कणाला लागला पाहिजे आणि नंतर छान असं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ म्हणू शकता मी थोडंसं मऊ ठेवलेलं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे. रवा भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होणार आहे पीठ आपलं. जर तुम्ही फक्त मैदा वापरणार असाल तर पीठ आहे ते घट्टच ठेवायचं. जर तुम्ही थोडंसं देखील पातळ ठेवलं तर तुमची करंजी आहे ती तळल्यानंतर मऊ पडण्याची शक्यता आहे. छान अशी खुसखुशीत करंजी हवी असेल तर पीठ आहे ते घट्टच ठेवायचं. आता हे मी काय करणार आहे, हे साईडला ठेवून देणार आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास आपण हे पीठ छान असं भिजवून घेणार आहोत.
तर आता व्यवस्थित हे पीठ भिजवायला ठेवते. तोपर्यंत आपण चिरोट्याची तयारी करूया. कारण की एकाच दिवशी मी 2 पदार्थ केले होते, म्हणजे करंजी आणि चिरोटे हे एकाच दिवशी केले होते. तर वेळ खाऊ जी म्हणजे टाईम प्रोसेस जी ज्याला लागतात ना, वेळ खाऊ जी आहे ना पदार्थ, तो म्हणजे करंजीला खूप, आणि एकट्याने करायचं म्हटल्यानंतर जास्तीत जास्त वेळ लागतो. तर आता इथे चिरोट्याचं मी पीठ घेतलेलं आहे. चिरोट्यासाठी मी साधारण 2.5 पेला इतकं मी घेतला होता मैदा, आणि त्याचबरोबर मी 3 चमचे इतकं वनस्पती तूप वापरलेलं आहे. थोडंसं घट्टसर वापरलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं मेल्ट करून वापरलं तरी हरकत नाही, पण मी इथे घट्टच वापरलेलं आहे. आता हे जे तूप आहे ते मैद्याच्या एक एक कणाला लागलं पाहिजे, त्यामुळे तुमची जी चिरोटे आहेत ते खूप खस्ता होणार आहेत. तर हे व्यवस्थित असं मी मिश्रण लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे बघा, हे असं मूठ आपली झाली ना व्यवस्थित, की समजायचं आपलं जे तुपाचं आहे ते प्रमाण परफेक्ट पडलेलं आहे. जर तुम्हाला जास्त ओलसर वाटलं तर तुमचं तुपाचं प्रमाण समजायचं थोडंसं जास्त आलं आहे तर पीठ तुम्ही ॲड करू शकता. तर आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा मी घट्टसर ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अजिबात ह्याचा पातळ गोळा मळवून घ्यायचा नाही आहे, नाहीतर तुम्हाला जसं टेक्स्चर हवं आहे ना तुमच्या चिरोट्याला तसं येणार नाही. तर ह्याचा घट्ट असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. छान मर्दून त्याला मऊसूत असं करायचं आहे. म्हणजे त्याला जे आता क्रॅक दिसतात ते आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे छान असं मर्दून घेऊन बाजूला ठेवलेलं आहे मी. आता तयारी करते मी साठा. आता चिरोटे बनवायचे तर साठ्याची आवश्यकता आहे. तर इथे मी 4 चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलं होतं. त्याचबरोबर 3 चमचे इतके मी 3 ते 3.5 चमचे इतके साजूक तूप इथे वापरलेलं नाही आहे, वनस्पती तुपच इथे मी वापरलेलं आहे. तुम्हाला साजूक तुपामध्ये जरी साठा बनवायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता तांदळाचं पीठ आहे, त्याच्याऐवजी तुम्ही काय काय घेऊ शकता, मैदा घेऊ शकता, कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. तर इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तर बघू शकता इतका फेटून घ्यायचं आहे की जसं ते चीज क्रीम असतं तसं आपल्याला टेक्स्चर हवं आहे. क्रीम टाईप आपल्याला ह्याचं टेक्स्चर हवं आहे. साधारण 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता आता पीठ आहे ते व्यवस्थित मी मळून घेणार आहे. छान त्याला मऊसूत करून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मी 6 होतील गोळे पिठाचे एवढे मी करून घेणार आहे. आता जेवढे तुम्हाला जास्ती लेअर हवे असेल तेवढे तुम्ही लाटी करू शकता. तर इथे मी 6 लाटी, कुणी 4 लाटीचं देखील करतात म्हणजे. तर मी इथे 6 लाटी आहेत त्या करून घेणार आहे, आणि व्यवस्थित असं त्याचे गोळे बनवून आपण त्याला लाटून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व काही गोळे बनवून घेतलेले आहे. आणि इतकं पातळ लाटायचं आहे की आपलं जे आरपार आपल्याला पूर्णपणे खालचा जे आपले पाठ आहे किंवा काय हात आहे तो पूर्णपणे दिसला पाहिजे. कारण की जेवढं तुम्ही पातळ लाटणार आहात तेवढं तुमचं जी चिरोट्याची जी पारी म्हणजे वरचं जी लेअर आहे ती खस्ता आणि कुरकुरीत होणार आहे. तर इथे बघू शकता आपण 6 ज्या लाट्या होत्या ते लाटून घेतलेल्या आहे. पातळ किती लाटलेलं आहे, खालची परात आहे त्याचं पूर्णपणे तुम्हाला दिसते इतकं पातळ आपल्याला लाटी आहे ते लाटून घ्यायची आहे. आता हा जो साठा आहे ते थोडा करून आपण ह्याला लावून घेणार आहोत. जास्त पण ह्याला साठा लावू नका, थोडा करूनच लावा. व्यवस्थित पण सगळीकडे असा पसरून लावायचा आहे. आता मी काय करणार आहे, ह्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती आता आपण जी दुसरी चपाती लाटून ठेवली होती मैद्याची ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता मी इथे थोडंसं म्हणजे कलरफुल करणार आहे. आता जर तुम्हाला कलर जर डायरेक्ट पिठामध्ये थोडासा मिक्स करून जर तुम्हाला पीठ मळून घ्यायचं असेल तुम्ही तसं देखील करू शकता. पण मी इथे साधं सोपं म्हणजे एकदम पटकन होणारं काम करणार आहे. ते म्हणजे इथे बघू शकता आपण साठा लावून घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती मी आता माझ्याकडे जेल कलर आहे, हा माझ्याकडे आहे तो रेड जेल कलर आहे. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही कलर वापरू शकता. पिंक कलर वापरा किंवा येलो कलर वापरला तरी हरकत नाही, ग्रीन कलर वापरला तरी हरकत नाही. कुठलाही खाण्याचा फूड कलर तुम्ही वापरू शकता. थोडं मी ह्याला लावून घेणार आहे, आणि अशाच पद्धतीने मी आता त्याच्यावरती आता परत एकदा ती दुसरी मैद्याची चपाती आहे ती देखील टाकून घेणार आहे, आणि त्याच्यावरती देखील आपण साठा लावून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व ज्या चपात्या आहेत त्या एकमेकांवरती टाकून घेणार आहे, आणि आपलं जे लाटी आहे ती आता वळून घेणार आहोत. आता ह्याला जी वळताना आहे ती आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो त्याला फोल्ड करण्यासाठी तर त्यावेळेस थोडासा साठा तिथे लावून घ्यायचा, जेणेकरून छान असं त्याला घट्ट चिटकून बसेल. तर एकदम घट्ट अशी जी वळकुटी आपण म्हणतो ते आपल्याला करून घ्यायची आहे, किंवा फोल्ड म्हणतो करून घ्यायची आहे. तर जेणेकरून तुमची जी एक लेअर आहे ती अजिबात सुट्टी होणार नाही. जर तुम्ही ढिल्ला हे केलं, रोल जर तयार केला तुम्ही, तर तुमची जी लेयर्स आहेत ते सुट्टे होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे बघू शकता मी छान असं त्याचं आता
रोल तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हव्या त्या साईजनुसार आपण कट करू शकतो. तर इथे मी आता आपल्या चिरोट्यांना जो आकार देणार आहे तो गुलाबाच्या पाकळ्यांचा देणार आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे. तर या एवढ्या साईजचं मी जे कटिंग आहे ते करून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता खूप सुंदर असा त्याला कलर आलेला आहे. वरच्या बाजूने थोडंसं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला गुलाबाच्या पाकळ्यांची जो शेप आहे तो देता येतो. तर आता इथे बघू शकता असं थोडंसं लाटून घ्यायचं. जास्त जाड ठेवलं तर ती आतून कच्ची राहण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसं लाटून घ्यायचं. असं प्रेस करायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं. त्याचबरोबर मगाशी मी दाखवल्यासारखं मध्ये फक्त थोडासा प्रेस केलं तरी हरकत नाही, तसं देखील तुम्ही चिरोटे करू शकता. पण मी असं गुलाबाच्या पाकळ्यांचे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपण तळूयात ते. तर तळताना बघायचं पहिल्यांदा तेल जास्त एकदम कडकडीत देखील गरम नको आहे आपल्याला आणि एकदम पण थंड नको आहे, मध्यम आपल्याला तेल गरम झालेलं पाहिजे आपलं. तर हे बघू शकता सोडल्यानंतर अजिबात आपला चिरोटा आहे तो एकदम पटकन वरती येत नाही. जर पटकन वरती आला आणि लाल झाला तर समजायचं आपलं तेल आहे ते एकदम कडकडीत गरम झालेलं आहे. तर इथे आता हे मी चिरोटे आहेत ते छान असे तळून घेते, तुम्हाला दाखवते कसे छान असे लेअर सुटतात त्या चिरोट्यांना. ते मंद आचेवरतीच तळा, मध्यम आचेवरती किंवा फास्ट गॅसवरती जर तुम्ही तळले तर आतून कच्चे राहतील, वरतून फक्त कलर छान त्याला ब्राऊन येईल. आतून कच्चे असतील म्हणजे खस्ता खुसखुशीत तुम्हालापणा पाहिजे तो तुमच्या चिरोट्यांना अजिबात येणार नाही. तर इथे बघू शकता गरम गरम असतानाच आता मी तेलातून काढून घेतलेले आहे. गरम गरम असतानाच ह्याच्यावरती आपण पिठी साखर आहे ती भुरभुरवून घेणार आहोत. तुम्हाला आता किती गोड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पिठी साखर टाकू शकता. पाकातले करायचे असतील तर पाकातले खूप गोड असतात, त्याच्यामुळे काही जण खाण्यासाठी कंटाळा करतात. तर हे जे आहे ते आपल्या आवडीनुसार आपण पिठी साखर आहे ती कमी जास्त करून टाकू शकतो, किंवा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर वरतून देखील तुम्ही घेऊ शकता. तर असं गरम गरम असतानाच टाकायची जेणेकरून तेल आहे ते पिठी साखर आहे ती ॲब्झॉर्ब करतं. तर इथे पाहू शकता आपण फक्त त्या एकाच रोलचे चिरोटे आहेत तेवढे केले होते. तर छान असे चिरोटे खस्ता झालेले आहेत, बघू शकता. तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते किती कुरकुरीत असे चिरोटे झालेले होते. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून जरूर सांगा. गुलाबाच्या पाकळ्यासारखंच दिसत होतं ते आणि करताच अर्धे फस्त झालेले होते. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता आपण बघूयात, हे तर चिरोटे तयार झाले होते माझे. तर आता आपण बघूयात की आपली करंजीचं पीठ आहे ते कसं भिजलेलं आहे ते. तर इथे बघू शकता मैत्रिणींनो, छान असं आपण 1 ते 1.5 तास पीठ आहे तो छान भिजवून घेतलं होतं. रवा छान त्याच्यामध्ये भिजला गेलेला आहे. आता पूर्वीच्या काळी आजी वगैरे काय करायच्या किंवा माझी आई देखील काय करायची, हे जे करंजीचं पीठ आहे ते पाट्यावरती ना असे चेचून घ्यायची. त्याच्यामुळे काय व्हायचं त्याला इतका मऊसूतपणा यायचा की वाटायचंच नाही ह्याच्यामध्ये रवा घातला आहे की काय. पण आता आपल्याकडे तशी प्रोसेस नाही करता येत, कारण की पाटा वरवंटा शक्यतो करून नाहीच आहे. तर मी काय केलं, ह्याला परातीवरतीच असं थोडंसं आपटून घेतलं जेणेकरून ते थोडंसं स्ट्रेची होईल, मऊ होईल आणि छान असं एक त्याला 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असं मर्दून त्याला मळून घेतलेलं आहे. मऊसूत असा त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. तर ह्याच्या मी अशा 6 लाटी करून घेतलेल्या आहे आणि सेम आपण जी चिरोट्यांना जी प्रोसेस केली होती, आता इथे मी लेयर्सवाल्या तुम्हाला दाखवणार आहे करंज्या. जर तुम्हाला साध्या पद्धतीने करायच्या असतील तर तुम्ही प्लेन अशी आपली लाटी जसं असतं गोळा घ्यायचा आणि करायची करंजी, तसं करू शकता. पण इथे मी लेयर्सवाल्या करंज्या तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आपण सगळं ज्या लाट्या आहेत ते लाटून घेतल्या आहे आणि जो आपण साठा बनवला होता चिरोट्यांसाठी त्याच्यामध्ये मी आणखीन थोडासा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि आणखीन थोडंसं साजूक तूप नाही वनस्पती तूप इथे मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला साजूक तूप वापरायचं असेल तर तुम्ही साजूक तूप देखील वापरू शकता किंवा तेलाचं येणार नाही, कारण की आपल्याला जो साठा बनवायचा असतो त्याला असं थोडंसं घट्ट थिजलेलं तूप लागतं. त्याच्यामुळे तेलाचा तुम्ही वापर ह्याच्यामध्ये साठा बनवताना अजिबात करू शकत नाही. एकतर साजूक तूप घ्या, थोडंसं घट्ट असं थिजलेलं म्हणतो आपण तसलं, किंवा
वनस्पती तूप वापरू शकता. तर इथे बघू शकता एकावरती एक लेअर मी अशा दिलेल्या आहे. तर इथे मी 3-3 लेअरनेच फक्त बनवलेलं आहे. तुम्हाला जर 5 करायचे असेल 5 देखील तुम्ही करू शकता किंवा 6 करायचे असेल 6 देखील करू शकता. तर इथे व्यवस्थित असा घट्ट आपल्याला रोल त्याचा बनवून घ्यायचा आहे. रोल अजिबात तुम्ही सैलसर करू नका, नाहीतर जसा तुमच्या लेयर्स पाहिजेत तुम्हाला करंजीला तशा लेयर्स येणार नाही. तर आता याचे आपण मध्यम आकाराचे मी इथे जे तुकडे आहेत ते करून घेणार आहे. ह्याचे बघू शकता लेयर्स किती सुंदर अशा आणि घट्टसर आपला गोळा आपण रोल आहे तो बनवून घेतल्यामुळे खूप सुंदर असे लेयर्स त्याला दिसतात. आता आपण काय करणार आहोत, लाटी जेव्हा आपण लाटतो त्यावेळेस थोडंसं वरच्या दिशेने असं प्रेस करायचं असतं. ज्यावेळेस आपण लाटतो लाटी त्यावेळेस जी लेयर्सची वरची बाजू आहे ते वरच्या दिशेने जाते आणि मागची जी लेयर्सची बाजू असते ती मागच्या दिशेने जाते. त्याच्यामुळे खूप सुंदर असे तळल्यानंतर लेयर्स दिसतात त्याला. आता व्यवस्थित एकसारखी आपण ही जी लाटी आहे ते लाटून घेणार आहे. तुम्हाला थिकनेस पण दाखवते. एवढ्या थिकनेसची मी अशी लाटी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. पाहू शकता अशा थिकनेसची मी लाटी आहे ते लाटून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा म्हणजे तुमची लाटी जशी असेल ना तसं तुम्ही ह्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये साधारण माझं 1 ते थोडासा त्याच्यावरती सारण बसलेलं आहे. तर आता आपण हे भरून घेणार आहोत. आता तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही साच्याच्या साहाय्याने भरू शकता. आता जर मी इथे ते पाण्याचा वापर केला नाही आहे बंद करताना, कारण की पीठ अजून छान असं मऊसूत आहे त्याच्यामुळे. पण जसजसं पीठ आहे ना थोडंसं कोरडं होत जातं ना तर तेव्हा तुम्हाला पाणी लावण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की हा बाबा हे ना पाणी लावल्याशिवाय ह्याला गत्यंतर नाही तर तुम्ही पाणी लावू शकता. पण हे छान असं प्रेस करून मी आता ह्याला घेतलेलं आहे. अजिबात कुठूनही चान्सेस नाही आहे, फुटण्याची शक्यता नाही आहे. तर आता हे बाकीचे जे आपण लाट्या होत्या ते छान मी टोपामध्ये झाकून ठेवलेलं आहे. लाट्या आहेत त्या अजिबात उघड्या ठेवू नका. जर हवा लागली तर त्याला परत ते जे पीठ आहे तुमचे ते कोरडं पडण्याची शक्यता आहे. ह्याला मी फिरकीच्या साहाय्याने छान असं कट करून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व काही करंज्या बनवून घेते. तर इथे बघू शकता तुम्हाला तळून दाखवते आता. तर तेल आपलं छान असं मध्यमच गरम झालेलं आहे, अजिबात कडकडीत गरम झालेलं नाही आहे. जसं की मी मगाशी देखील सांगितलं होतं, कडकडीत गरम झालं तर वरचं जे आवरण आहे ते पटकन तुमचं लाल होईल किंवा खरपूस तुमचं वाटेल तुम्हाला हा पटकन लाल झालेला आहे, चला आपण आता काढूया. पण आतून करंजी आहे ती भाजली जाणार नाही किंवा तळली जाणार नाही. त्याच्यामुळे जी खस्तापणा आपण खुसखुशीतपणा म्हणतो तो येणार नाही. तर आता ह्याला एका वेळी मी साधारण 3 टाकून घेतलेले आहेत, जशा बसतील तशा कढईमध्ये. आता ह्याला काय करायचं, आपण तेलात सोडल्यानंतर थोडंसं तेल आहे ना याच्यावरती करंजीवरती सोडायचं, जेणेकरून ज्या पाकळ्या आहेत, ज्या लेयर्स आहेत ना त्या थोड्याशा अशा सुटण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे थोडंसं असं तेल ना गरम गरम आपण त्याच्यावरती उडवायचं, त्याच्यामुळे छान अशा लेयर्स पडतात. बघू शकता किती सुंदर. अजून तर तळायची आहे करंजी, पण किती सुंदर अशा त्याला लेयर्स सुटलेल्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप सुंदर असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि रंग पण ह्या आता रंगावरती मी काढलेले आहे बदामीसर, कारण की मला ह्या रंगावरती करंज्या खूप सुंदर वाटतात खाण्यासाठी देखील. तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडासा हलका रंग आवडत असेल तर तुम्ही त्या रंगावरती देखील काढू शकता. लेयर्स बघू शकता, खूप सुंदर अशा लेयर्स आल्या होत्या. आता मी तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीने देखील दाखवते आपण कशा करंज्या आहेत ते करू शकतो. आता ही जी लेयर्सची बाजू आहे ना ती आपल्याला काय करायची आहे, दोन्ही बाजूने आपल्याला हे करून घ्यायचं आहे, मध्ये फक्त प्रेस करायचं आहे. तर ज्या लेयर्स आहेत त्या साईडने दिसणार आहेत आपल्या. आता जसं की पहिल्यांदा ज्या केल्या होत्या त्या वरतून दिसत होत्या, पण ह्या ज्या आहेत त्या अशा साईडने दिसणार आहे. तर ह्याला आहे ते असं उभट लाटून घ्यायचं आहे आपल्याला. अजिबात त्याला गोल नाही लाटून घ्यायचं आहे, आपल्याला उभटच लाटायचं आहे. पहिल्यांदा आपण असं आडवं थोडंसं लाटून घेऊया, जेणेकरून आपल्याला सारण भरताना योग्य भरता येईल. मधोमध थोडंसं लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी साईडची आपली लेयर्सची जी बाजू आहे ना ती थोडीशी, अगदी किंचित मी म्हणेल ना, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, जेणेकरून तळल्यानंतर त्याला खूप सुंदर लेयर्स दिसतात. तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे मी. तर ह्या अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं लाटून घेते. मध्ये जे आहे ते मध्ये लाटण्याचा प्रयत्न करायचा, मी परत एकदा सांगते. आणि हलक्या हाताने आपल्याला साईडला लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या अजिबात त्याचा शेप आहे तो बिघडला नाही पाहिजे. तर हे व्यवस्थित असं लाटून घेते मी आणि त्याच्यानंतर सारण कसं भरायचं ते तुम्हाला आता दाखवते. आता इथे बघू शकता, हे आपल्या ज्या लेयर्सची बाजू आहे ती वरतीच आहे आणि सारण आहे ते आपण इथे मधोमध भरून घेणार आहोत. त्यामुळे सारण भरताना देखील लक्षात ठेवायचं की आपल्या लेयर्सची बाजू कुठे आहे ती.
आणि हे आता सारण आहे ते व्यवस्थित आपण भरून घेऊयात. आणि पॅक करताना ज्यावेळेस आपण बंद करतो त्यावेळेस बंद कसं करायचं ते देखील मी तुम्हाला सांगते. थोडंसं आता ह्याला पाण्याचा हात लावून घेते, कारण की मला थोडंसं पीठ आहे ते जसं की पहिल्यांदा स्टार्टिंगला एकदम मऊ होतं, पण थोडंसं आता कोरडं वाटते, त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावून घेते आणि दोन्ही बाजू अशा पॅक करून घ्यायच्या आहे. आता पॅक करताना काय करायचं, जे लेयर्स आहेत ना त्याला जास्त डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला. त्याच्या खालून थोडंसं आपल्याला व्यवस्थित आणि प्रेस करून घ्यायचं आहे, पण लेयर्सची बाजू आहे ना जास्त हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची आहे. जास्त एकदम दाबून दाबून प्रेस करायची नाही आहे ती. बघू शकता मी लेयरची बाजू आहे ती अगदी हलक्या हाताने दाबून घेते आहे आणि खाली जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. अजिबात निघालं नाही पाहिजे सारण किंवा करंजी आपली फुटली नाही पाहिजे. तर इथे बघू शकता आता हलक्या हाताने मी ही लेयरची बाजू आहे ती बंद करून घेते आणि तळून तुम्हाला दाखवते त्याचं कसे लेयर्स आले आहेत ते. तर आता इथे सगळ्या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. सर्वप्रथम आता मी तुम्हाला करंजीचं बघू शकता किती सुंदर असे लेयर्स आलेले आहेत. त्याला एकूणा एक करंजीला आपल्या सुंदर असे लेयर्स आले होते. त्याच्यामुळे रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही कमेंट करून मला जरूर सांगा. आणि आपण जी दुसऱ्या पद्धतीने बनवलेली होती ती पण पाहू शकता. तुम्हाला ह्याचा कुरकुरीतपणा म्हणतात ना किंवा खुसखुशीतपणा किती सुंदर असं त्याचा टेक्स्चर आले आहे ते दाखवते. तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या एवढ्या अशा करंज्या तयार करून झालेल्या होत्या. तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि दिवाळीचा फराळ हा पूर्ण फराळ कसा वाटला देखील मला कमेंट करून जरूर सांगा. आवडला तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा, इतरांना शेअर देखील करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांना हॅपी दिवाळी.